विश्वजित बिरंजे हा उच्च शिक्षित तरुण कसबा वावड्यात कुटुंबियांसमवेत राहतो. त्याचे वडील छत्रपती राजाराम कारखान्यात लिपिक म्हणून नोकरी करतायत, तर पत्नी एका खाजगी संस्थेत नोकरी करते. विश्वजितनं BSc पर्यंत शिक्षण पूर्ण केलंय. मात्र नोकरीच्या मागं न लागता वेगळी वाट निवडत गेल्या 6 महिन्यांपासून पशुपालन व्यवसाय सुरू केलाय. कसबा बावड्यातील श्रीराम दूध संस्थेच्या सहकार्यानं गोकुळ दूध संघामार्फत त्यानं हरियाणा जातीच्या 12 म्हैशी खरेदी केल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. स्वतःची 4 एकर ऊस शेती आणि दुग्ध व्यवसाय तो कुटुंबियांच्या मदतीनं करतोय. दुग्ध उत्पादनातून त्याला दरमहा ₹1.25 लाख उत्पन्न मिळतंय. उच्च शिक्षित असून देखील नोकरीच्या मागं न लागता दुग्ध व्यवसाय सुरू करून त्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी विश्वजित बिरंजे यांच्या म्हैशीच्या गोट्याला भेट दिली. यावेळी बिरंजे कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार सतेज पाटील यांचं स्वागत केलं. आमदार सतेज पाटील यांनी विश्वजित बिरंजे याचं कौतुक करत त्यांच्याकडून त्याच्या दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली. गोकुळमुळंच आपल्याला हा दुग्ध व्यवसाय करण्यास मोठा हातभार लागलाय, अशी भावना बिरंजे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून विश्वजित सारख्या होतकरू तरुणांना दूध व्यवसायासाठी नेहमीच पाठबळ देऊ, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, व्हाईस चेअरमन अनंत पाटील, सागर रणदिवे प्रमोद पाटील, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक आणि बिरंजे कुटुंबीय उपस्थित होते.